नागपूर प्रकरणात घाईघाईनं आरोपपत्र दाखल करण्याची चूक करू नका, पोलिसांच्या कारभारावर हायकोर्टाकडून तीव्र नाराजी व्यक्त. तर सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश. बदलापूर अत्याचार प्रकरणासह मालवण पुतळा दुर्घटनेतील आरोपी अद्याप फरार. सरकार या आरोपींना का पाठीशी घालत आहे? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सरकारला सवाल. जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीस जारी. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी गेल्या 8 दिवसांपासून जयदीप आपटेचा शोध सुरू. पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार. मालवण पुतळा प्रकरणातील आरोपी वर्षा बंगल्यात तर नाही येत ना? सोबत फोटो असलेल्यांनी शिल्पकारांना लपवलं तर नाही ना? संजय राऊतांचा सवाल. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर. महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचं धरणं आंदोलन. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची मागणी. एसटी आंदोलक सरकारमधील आजची बैठक निष्फळ. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली बैठक. उद्या संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन. एसटी विलिनीकरणावरून वकील सदावर्ते आणि भाजपच्या गोपीचंद पडळकरांची पलटी. विलिनीकरणासाठी मविया काळात संप पुकारणारे पडळकरांच्या नावे. पडळकरांच्या मते एसटी विलिनीकरण कायद्यानं अशक्य. एसटी कर्मचारी संपात पवार आणि ठाकरेंची लोकं. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप. तर एसटीची कृती समिती नसून किडे समिती असल्याची सदावर्तेंची टीका. अजितदादा गटाची प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक. अजित पवार गटाला 60 ते 65 जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. महायुतीमध्ये 60 पेक्षा जास्त जागा लढवण्यावर दादा गट ठाम. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींकडून बलात्कार विरोधी विधेयक मंजूर. नव्या विधेयकात दोषीला 10 दिवसात फाशीची तरतूद.